बरोबर सगळ्या निर्बंध उडून टाकले, सगळे स्पीड ब्रेकर हटवून टाकले, सगळे अडथळे दूर करून टाकले, सगळ्या स्थगिती हटवून टाकल्या आणि फटाफट जी काही कामं आम्ही सुरू केली महायुती म्हणून मी देवेंद्रजी आम्ही सुरुवातीला दोघं होतो आणि ज्या पद्धतीने जे कामं सुरू झाली, एकीकडे विकास कामं, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणि ही लोकाभिमुख कल्याणकारी योजनेमध्ये सगळ्यात माझी आवडती योजना कुठली तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. मला आनंद आहे. आता मी जातो तिकडे लाडक्या बहिणी पार 10 वाजले तरी मैदान सोडत नाही, बसून असतात. आपला भाऊ येईल, भेटेल, बोलेल आमच्याबरोबर. अरे याच्यापेक्षा काय मोठा आनंद असू शकतो. मी थोडं या ठिकाणी हे सांगेन की पदभार खाली होता, परंतु मला या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही जी ओळख मिळाली आहे ही सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आणि त्यामुळे मी खुश आहे. आणि त्यांच्या विकासाला लागतील तेवढे कधी कमी पडू देणार नाही हा शब्द मी तुम्हाला. शेवटी हा विकासासाठी पैसा येतो आणि याच्यामधून आपल्याला आज बघा इथे आपण वॉर मेमोरियल केलं, ज्यांनी केलंय त्याचा आपण सत्कार केला. अगदी हुबेहूब त्या ठिकाणी सैनिक तयार केले, त्या ठिकाणी ब्रह्मोस तयार केला, तिथे पाणबुडीचं जहाज केलं. म्हणजे एक कलाकुसर जी आहे पाहायला तिथे मिळते आणि वॉर मेमोरियलमध्ये आल्यानंतर इथं सगळ्यांना प्रेरणा आणि ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही. एक देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती जागृत झाल्याशिवाय राहणार नाही. कारण अशा प्रकारचं ते वॉर मेमोरियल केलेलं आहे. मला ते पहिलंच बघितल्यानंतर एक समाधान वाटलं की अशा प्रकारचं देखील एक वेगळं हटके काम झालं. आता देखील हे व्हर्टिकल पूर्णपणे इंडोर स्टेडियम, त्याच्यामध्ये काय काय आता म्हणजे कुठलं काय म्हणजे जिम्नॅशियम, टेबल टेनिस, शूटिंग रेंज, स्क्वॅश, इंडोर गेम, मार्शल आर्ट, मिनी फुटबॉल ग्राउंडवरती फेन्सिंग, खो खो, जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन, पिकलबॉल. कधी नावं इथं ऐकली नसतील असे गेम या ठिकाणी होते. खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म मिळेल आणि व्हर्टिकल मला वाटतं देशातलं आयुक्त महोदय पहिला असेल, देशातलं पहिलं असेल हे व्हर्टिकल इंडोर स्टेडियम. आणि म्हणून मी खासदारांचं अभिनंदन करतो. जे कोणी सगळे करतात ते कोणी केलं त्याला काय महत्त्व नसतं, जे कोणी करत नाही ते केलं त्याला महत्त्व असतं आणि ते काम खासदारांनी केलेलं. आणि म्हणून आज इथं सावित्रीबाई फुले यांचंही रंगमंच नाट्यगृह आहे, त्याचंही नूतनीकरण आहे. हे देखील शेवटी आपले कलावंत आहेत, आपले श्रोते आहेत, या सगळ्यांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे. आणि नेहमी आपले काही कलाकार सांगत असतात नाट्यगृह चांगली पाहिजे, नाट्यगृह उत्तम पाहिजे. खऱ्या अर्थाने त्याचा आनंद घेता आला पाहिजे कलावंतांना देखील आपली कला सादर करताना आणि श्रोत्यांना देखील ते पाहताना. आणि त्यामुळे अंबरनाथमधलं देखील नाट्यगृह पाहायला अतिशय उत्तम उत्कृष्ट असं नाट्यगृह या ठिकाणी एक उत्तम नमुना पाहायला मिळाला. आणि म्हणून अशा प्रकारची कामं अगोदर केली ती भरपूर केली, त्याच्याबद्दल मी काही बोलत नाही आहे, परंतु आज जी कामं होत आहेत ती देखील आपल्या समोर आहेत आणि अतिशय चांगल्या दर्जाचं हे व्हर्टिकल इंडोर स्टेडियम होईल. आणि मला वाटतं आज या कल्याण डोंबिवलीच्या एक शहराच्या ज्या काही विकास कामामध्ये एक सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जावं अशा प्रकारचं हे काम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याला उद्योग मंत्र्यांनी पैसे दिले. अरे उद्योग मंत्री इथं अच्छा तुमचा MIDC एरिया आहे, सातबारा त्यांचा आहे, पण पैसे काढायची स्किल श्रीकांतला भरपूर आहे. पैसे कुठल्या डिपार्टमेंटकडून काढायचे, कुठल्या विभागाकडून काढायचे हे देखील लोकप्रतिनिधीला कळलं पाहिजे.
आणि त्याची हातोटी असली पाहिजे. शेवटी बघा लोकप्रतिनिधी काय असे वेगवेगळ्या प्रकारची टीका करतात. अरे जे घराच्या बाहेर पडत नाहीत त्यांच्याबद्दल काय मला विचारता तुम्ही? आम्ही काम करणारे लोक आहोत, फील्डमध्ये उतरून लोकांना भेटून लोकांना मदत करणारे लोक आहोत. आणि ज्यांनी कधी आता घरी बसलेल्या लोकांना कोण मतदार काय करतात? एक छोटा सा हिंदी हो गया प्लीज हिंदी चॅनल प्लीज राजकारणामध्ये पाऊल होतं पहिलं, परंतु त्यानंतर त्यांनी कामाच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली, प्रकल्पाच्या जोरावर ओळख निर्माण केली आणि खासदार म्हणून आता मला तर इकडे प्रचार करायला यावं लागलं नाही. यावरून एक विजनरी लीडर, विजनरी खासदार म्हणून त्यांनी काम केलं. त्यांनी सगळ्या शहराची नस ओळखलेली आहे. शहराला काय आवश्यक आहे, शहराच्या गरजा काय हे पाहून काम केलं तर नक्कीच अशा प्रकारचं काम होऊ शकतं हे त्यांनी दाखवून दिलं.